मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्याने ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. तुम्ही आयुष्याच्या उन्हात शिजा, आयुष्याच्या पावसात भिजा, आयुष्याच्या हिवाळ्यात गारठा, असे कडकडून गारठा की हाडाचं बर्फ झालं पाहिजे, असे उन्हात जळा की तुमचा सूर्य झाला पाहिजे, आणि असे भिजा की तुम्ही चालताना आषाढ चालतोय असं वाटलं पाहिजे. असे तुम्ही भिजा रे बाळांनो, आणि मग तुमच्या लक्षात येईल की तारुण्य काय छान असतं. त्याच्यातून तुम्ही हे जर तुम्ही तुमच्या मुलांना करायला सांगितलं, तुम्ही केलं तर एक वेगळं कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही एकाग्रता शिकता येतात. हे तर असं झालंय, असंच गोल करत 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 परत आत या, परत बाहेर जा. हा पूर्ण एवढा पॅच येतो काळा होईल इथपर्यंत करा, हे रे पूर्ण काळा होईल असं करा. तर हे झालं क्लॉकवाईज डायरेक्शन. दुसरा पेपर घ्या, त्याच्यावर परत अँटी क्लॉकवाईज असंच करा. दोन्ही दिशेने तुमचा हात चांगला, तुमचा सराव झाला पाहिजे. खूप खूप धन्यवाद की त्यांनी मुलांसाठी, तरुण वर्गासाठी असं एक व्यासपीठ तयार केलं आहे की ज्याच्यामधनं त्यांचा एज्युकेशन, जे फॉर्मल एज्युकेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे, त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने स्कोप द्यायचं काम, खऱ्या अर्थाने त्याला व्यासपीठ द्यायचं काम सकाळ माध्यमाने केलेलं आहे. आमचा जो वाचक वर्ग आहे त्यामुळे आम्हाला मिळालेलं ते जे व्यासपीठ आपण म्हणून सगळं होत राहतं, तर त्या सवयीनेच खरं तर आज आम्ही तुमच्या समोर इथे बसलोय. नाही तर कधी एकेकाळी आम्ही पण तुमच्यातच बसायचो, आणि जेव्हा वर कोणी इथे स्पीच देत असायचं किंवा भाषण देत असायचं तेव्हा आम्ही पण खालून टिंगळटवाळ्या करत असायचो. तुम्ही जर मेहनत घेतली ना, एखाद्या गोष्टीवर जर भर दिला आणि मनापासून एखादी गोष्ट केली ना, तर अशक्य असं काहीच नाही. त्याच्यानंतर पत्रकारितेत आलो. सुरुवातीला जसं म्हटलं, कांबळे सरांनी सांगितलं की कुणालाही चित्रकार कुठल्याही पालकाला वाटत असतं. या माझ्या मित्राने प्रश्न उपस्थित केला. तसंच मी ज्यावेळी 2001-2002 साली पत्रकार झालो त्यावेळी माझ्या आईवडिलांनी, माझ्या नातेवाईकांनी हाच प्रश्न उपस्थित केला की तुझं बायकोचं तरी पोट भरशील का. कारण पत्रकारितेची अवस्थाच फार विकट होती. त्यावेळी चॅनल नव्हते, मोजकेच काहीतरी वर्तमानपत्र होते आणि वार्ताहरांना मानधन मिळत होतं. पण मी ठरवलं की नाही, आयुष्यात पुढे जायचं. आणि आज नवशक्ती पुण्यनगरी या एका छोट्याशा गावातला वार्ताहर आज जेव्हा मी साम टीव्हीला अँकरिंग करतो, आणि तेच नातेवाईक जे मला बोलणारे होते, जे मला घरचे बोलणारे होते, जेव्हा अभिमानाने सांगतात की माझा मुलगा आज साम टीव्हीला आहे, तेव्हा खूप ऊर भरून येतो की आपण काहीतरी करून दाखवलं. एका विशिष्ट वयामध्ये मुलांच्यामध्ये खूप मोठं स्पिरिट आणि खूप मोठी प्रेरणा असते. पण त्या प्रेरणेला एक दिशा दिली तर त्या दिशेच्या माध्यमातून अनेक पोर उभा राहू शकतात. आणि तरुण वयामध्ये त्यांच्या मनामध्ये भावनांचा विषय मांडणे आणि त्या माध्यमातून पोरांना समाजशील करणे, यासाठी सकाळ समूहाने ही जी मोहीम घेतलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. आज आपल्याकडे युवकांमध्ये असलेली सगळी ऊर्जा आणि सगळी शक्ती ही त्यांना त्यांच्या करिअरसाठी किंवा अभ्यासासाठी घालवायची असते. अनेक गोष्टी अशा असतात की हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला. त्या वेळेला कोणीतरी अनुभवी माणसांनी येऊन त्यांना चार शब्द सांगणं, त्याचाही त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर हा सकाळचा इनिशिएटिव्ह करिअर गायडन्स म्हणून नवीन मुलांना खरंच एक दिशा देऊ शकतो. त्यांच्या मनात आलेला गोंधळ थोडासा सोपा होऊ शकतो. जे माझ्या मते इनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातो आहे आणि मुलांशी इंटरॅक्ट करतो आहे. आय थिंक हा जो एक समन्वय आहे, टेक्निकल क्षेत्रात काम करणारी आत्ताची आघाडीची सगळी माणसं आणि भविष्य काळात या वेगवेगळ्या क्षेत्रात येणारी ही जी माणसं, त्यांच्यामधला हा जो समन्वय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ह्या देशाचा, ह्या जगाचा इतिहास राहिलेला आहे की इथे अनेक राजांनी, राजवाड्यांनी हत्यारांचा वापर माणसं मारण्यासाठी केलेला आहे. तुमच्या माझ्या आधुनिक युगामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं पुन्हा माणसंच मारत आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार तुमच्या माझ्यासाठी काय करून गेलेली आहे हे सांगणारं गीत. शिवरायाच्या तलवारीने
शिवरायाच्या तलवारीने जुलूम छाटले कोटी, जुलूम छाटले कोटी, शिवबा तुम्हा प्रणाम कोटी कोटी, शिवबा तुम्हा प्रणाम कोटी कोटी। उमर में पाली भोली भाली से उमर में पाली भोली भाली से के झोली हो, आज भीमराज की बेटी मैं तो जय भवानी हो, भीमराज की बेटी मैं तो जय भवानी हो। उमर में पाली भोली भाली से के झोली हो, उमर में पाली भोली भाली से के झोली हो, आज भीमराज की बेटी मैं तो जय भवानी हो, भीमराज की बेटी मैं तो जय भवानी हो। जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। एकीकडे आपण बघतो की कुशल मनुष्यबळ आपल्याला मिळत नाही, अनेक कारखान्यांना किंवा विविध इन्स्टिट्यूट असतील इथं चांगले प्रशिक्षित माणसं आपल्याला मिळत नाहीत एवढी लोकसंख्या असताना, आणि एकीकडे खूप लोकसंख्या असल्यामुळं सेवा सुविधा आपण त्यांना पुरवू शकत नाही, म्हणजे विरोधाभास आहे। लोक आहेत पण प्रशिक्षित नाही। नौजवान आओ रे नौजवान गाओ रे, ए वतन के नौजवान इष्ट मन के बागवान, ए वतन के नौजवान इष्ट मन के बागवान, एक साथ लड़ चलो एक साथ मिल चलो, इस महान देश को नया बनाओ रे, नौजवान आओ रे नौजवान गाओ रे। राज्यातल्या सगळ्याच विभागामध्ये ईनच्या वतीनं सुरू असलेल्या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक या सगळ्या ठिकाणच्या शहरामधनं आत्ता मुंबईमध्ये ईनचं हे शिबिर सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असणाऱ्या या शिबिराचा आज समारोप होतो आहे आणि या शिबिराच्या दरम्यान अनेक मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते। या शिबिरामध्ये सहभागी झालेले अनेक विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना नेमकं या शिबिरामध्ये काय वाटलं, कशा प्रकारची शिदोरी ती या शिबिराच्या माध्यमातून घेऊन जात आहेत। मला तुम्ही सांगा की तुम्ही 3 दिवस या शिबिरामध्ये सहभागी झाला होतात, काय तुम्हाला वेगळेपण वाटलं आत्ता या शिबिरामध्ये आणि तुम्ही काय इथनं घेऊन जात आहेत, काय सांगाल? तर या शिबिरात ॲक्च्युली वेगवेगळ्या गोष्टी सांगडच घातली होती, म्हणजे ज्याला मीडियामध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, किंवा ज्याला भाषामध्ये इंटरेस्ट आहे, किंवा ज्याला कविता आणि या अशा वेगळ्या ऑफबीट करियर्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी या शिबिरात आहेत। पहले तो यहाँ प्लेटफॉर्म पे आना ही बहुत बड़ी बात है। इनने हमको इतनी बड़ी अपॉर्चुनिटी दी कि यहाँ पे आके इनसे बात करें, इनको सुने, तो ये यहाँ से लेके तो बहुत कुछ जा रहे हैं। सकाळचे खूप खूप आभार मानते की आम्हा सर्व स्टुडंट्सला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल। आणि असंच नाही की फक्त माझ्या फील्डशी रिलेटेड मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली, म्हणजे वेगळंही आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, जसं ॲग्रिकल्चर असो किंवा पॉलिटिक्सबद्दल असावं, ऑफ फील्डसुद्धा खूप काही शिकायला मिळालं आणि फारच सुंदर एक्सपिरियन्स होता आम्हा सर्वांचा। आधी ॲक्च्युली मी सिरियस नव्हते, ह्या म्हणजे येणं हे फिक्स नव्हतं माझं। नंतर जेव्हा मला इथे माझ्या एका फ्रेंडने सांगितलं की ये ॲटलिस्ट एक्सपिरियन्स कर, तर मी जर आले नसते तर मी खूप काही चांगल्या गोष्टी मिस केल्या असत्या असं मला वाटतं। अशोक घोरबाण सर जे आलेले इथे त्यांनी खूप छान सांगितलं आम्हाला, आई काय असते, ताई काय असते आणि एक मुलीचं काय महत्त्व असतं आयुष्यात, ते मला कळलं। सकाळी जे माध्यम उघडून दिले ते आजच्या पिढीसाठी एक प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मद्वारे आपण इथून काहीतरी घेऊन जायचं आहे, हे एक आपल्याला समजायला पाहिजे की ते एक सोन्याचा खजिना आपल्याला सापडला आहे असं म्हणू शकतो। 20व्या शतकातील जनरेशन ही ऑलरेडी स्मार्ट जनरेशन म्हणून ओळखली जाते, पण तरीसुद्धा आपण घेतलेला निर्णय आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावरती रिग्रेट करू लागू नये म्हणून एक जो मॉरल पुश करायचा लागतो
तो या प्लॅटफॉर्ममध्ये मिळाला. या सकाळने जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे इनचा, त्याच्यामध्ये आम्ही खूप भाग्य समजतो की आम्हाला आमचे प्रश्न मांडायला मिळत आहेत, आम्हाला त्याची उत्तरं मिळत आहेत, अनेकांचे विचार कळत आहेत, सगळ्यांच्या आपल्या विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे सकाळने आम्हाला दिलेला प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे. आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण ह्याच्यातून उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. त्यामुळे सकाळचा खूप आभारी आहे. आपण बघतो की तरुणांच्या सगळ्या एकूण प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर एक लक्षात येते की काहीतरी यांना करायचं आहे, पण काय करायचं आहे याची नेमकी दिशा ठरवण्यासाठी अशा पद्धतीच्या शिबिराचं आयोजन करणं खूप महत्त्वाचं यांच्यासाठी ठरलेलं आहे. आणि मला वाटतं बाकीच्या सगळ्या शिबिराप्रमाणे हे शिबिरसुद्धा अत्यंत यशस्वी झालं आहे, हे या विद्यार्थ्याच्या प्रतिक्रियावरून आपल्याला लक्षात येते.